चालता बोलता नमस्कार. चालता चालता आणि बोलता बोलता मी येऊन पोचलेलो आहे ते घोलवडमध्ये. आता तुम्ही म्हणाल की हा मध्ये घोलवडमध्ये कसा काय आला म्हणून. काय आहे, आपलं नातं असं आहे की आता आपण एकमेकांचे फॅमिली मेंबर्स झालेलो आहोत. आपण एकमेकांच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहोत. तसं जर झालं आपला हा जो कार्यक्रम आहे चालता बोलता, हा कार्यक्रम आम्ही घेऊन इकडनं चाललो होतो त्यावेळी आम्हाला अचानक एक आवाज आला आणि सांगितले की ओ थांबा थांबा, हा कार्यक्रम तर आम्ही बघतो, आम्हालाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं म्हणून. पाहिलं आतापर्यंत तुम्ही असं म्हणत होतो आम्ही कुठेही जातो, पण आता तसं नाही. आता आम्ही त्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता आलेले आहेत आम्ही डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहोत. आपण डॉक्टर साहेबांपासूनच सुरुवात करूया, म्हणजे एक सुरुवात होईल. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, बघा खूप सोपा गेम आहे आपला, तुम्हाला माहिती आहे. 3 सोपे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही बरोबर दिलीत की हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, हे बघून घ्या, हे चांदीचं नाणं आहे, हे आपण त्यांना देणार आहोत. सध्या ते माझ्या खिशात सेफ आहे, काय काळजी करू नका. आता आपण बघूया की ते तुम्ही मिळवताय की नाही. 3 सोपे प्रश्न. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, खूप सोपा प्रश्न. मला सांगा, ठाणे जिल्ह्यात मत्स्य उद्योगाची मोठी व्यापारपेठ कुठे आहे? सातपाटी. सातपाटी. पण आता ते पालघरमध्ये गेले. आता ते पालघरमध्ये गेले. पालघर जिल्ह्यात. पण आता ठाणे जिल्ह्यातली कोणती आहे? भाईंदर नाही. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे आता हळूहळू त्याला या सगळ्या गोष्टी सुद्धा माहिती आहेत. तर बरं, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. मला सांग, भारतीय इंजिनवर असतात ना ते, असं तो इंजिनचा लोगो असतो. आणि पप्पांना विचार हा, आणि नंतर मग आम्हाला सांग. बघा कसं त्यांनी फॅमिलीने आम्हाला बोलवलंय, म्हणजे आता ते एकत्र सगळे मिळून विचार विनिमय करून उत्तर देणार आहेत. म्हणजे आमच्याकडनं किती कॉईन जाणार आहेत, बाप रे. बरं, हरकत नाही, पण आपण देव उत्करण काय आहे हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, जे तुमच्याकडे सतत राहत असतं. हरकत नाही, पण मला सांग, भारतीय रेल्वेच्या लोगोवरती साधारण किती स्टार असतात? 1 वाटतं सेंटरला. पण किती असतात? 1. 1 असतो. एक तर फारच तू उत्तर बुवा जरा फार कमी दिलंस. अजून जर त्याच्यामध्ये 6 ऍड केले असतेस, म्हणजे 1 आणि 6 असं जर केलं असतंस तर 16 स्टार त्याच्यावरती असतात. हरकत नाही, पण आपण थोडस पुढे जाऊया. आणि आता आपण सगळ्यात इथले महत्वाचे, ज्यांनी 50 वर्ष प्रॅक्टिस केली, ते मोठे डॉक्टर, म्हणजे या घरातले डीन आपण अशोक बापट यांच्याशी आपण आता संवाद साधूया. सर, काय म्हणाल तुम्ही? 50 वर्षाची तुमची एकंदरीत कारकीर्द, त्याच्याबद्दल काय म्हणाल? आणि आता तुमचे चिरंजीव ते यशस्वीपणे हाताळतात, त्याच्याबद्दल काय म्हणाल? 50 वर्ष मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात प्रॅक्टिस केली. अच्छा. पहिल्यांदा मी सरकारी नोकरीत 10 वर्ष केली. त्याच्या अगोदर माझे काका होते, त्यांच्याकडे 1 वर्ष त्यांचा दवाखाना चालवला. ते सर्वोदयाचे होते आणि त्यांनी जीवनदान दिलं होतं, पण फ्री ट्रीटमेंट होती. तो मी 1 वर्ष चालवला. आणि नंतर इकडे नोकरी सोडून आदिवासी भागात म्हणून ह्या इथेच प्रॅक्टिस चालू केली. आणि मी कुठेही, म्हणजे बाहेर जाऊन रात्री बेरात्री केव्हाही प्रॅक्टिस चालू केली. अरे बापरे, वा वा. आणि सगळ्या ऑपरेशन अशी त्यांना जी गरज असेल ती सगळी पूर्ण. म्हणजे इथे तेव्हा काहीच होत नव्हतं, तिथे साधे सूचर मारायलाही कोणी तयार नव्हतं. अरे बापरे, वा वा वा. म्हणजे किती खडतर मार्गातनं त्यांनी प्रवास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर हे खऱ्या अर्थाने देवाचं रूप असतं असं आपण म्हणतो, आणि ते त्यांनी खरोखरीच सिद्ध करून दाखवलं. पोचायला पायी चालत जायचं नाही तर मग एखादी खाडी असली तर त्याच्यात किंवा बैलगाडीने असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे पहिली 10 वर्ष जायला लागत असतात. त्याच्यानंतर मग कुठे मोटरसायकल किंवा अशा उपयोगात यायला लागल्या. तोपर्यंत आदिवासी लोक औषध घ्यायला बाहेर येत नव्हते, म्हणून मग तिथपर्यंत पोचायचं आणि त्यांना सवय करायची औषध घेण्याची.
वा वा वा. पण आता मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ते काम खूप छान पद्धतीने सुरू आहे, कारण तुमचा छान दवाखाना सुद्धा आम्ही पाहायला येता आणि आता हो 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 नक्कीच. आणि मला असं वाटतं की आता या जनरेशन मध्ये सुद्धा कोणीतरी ती नक्कीच हाताळेल. त्याच्याबद्दल तुम्ही काय काळजी करू नका. असं मी आता काय देऊन टाकू ना आपल्याकडनं एक शब्द. हा बस बस हो म्हणालाय तो बाईला, याला म्हणतात कॉन्फिडन्स. बर तुम्ही सुद्धा मला असं कळलं की फ्लूट खूप छान वाजवता म्हणून. पण मला आता सध्या ह्या आवाजाच्या ह्याच्यामुळे हा. जमत नाही नाही. नाही हरकत नाही, पण कसं असतं बघा की ते हा पण ती फ्लूट म्हणजे त्यांना प्रत्येक जण जे आहे इथलं ते कलाकार आहे हे लक्षात घ्या. मग काय आहे की ज्येष्ठ साहित्यिक आपले पु ल देशपांडे आहेत, ते सांगून गेलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसानं एखादं तरी वाद्य हे वाजवलंच पाहिजे, कोणती तरी कला आपण जोपासलीच पाहिजे. कारण काय आहे की आपण जे काम करत असतो ते आपल्याला जे जगणं शिकवत असतं, आणि आपण ही जी एक कला असते ही कला आपल्याला का जगायचं हे शिकवत असतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं अशा प्रकारचं एखादं वाद्य किंवा एखादी कला ही जोपासलीच पाहिजे. हरकत नाही. तुमच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही खूप छान काम करता त्याकरता, आणि जे कार्य तुम्ही केले त्याबद्दल, आणि तुम्हाला खूप छान स्वास्थ्य लाभो, आयुष्य लाभो, हीच यावेळी आम्ही प्रार्थना करतो. आणि तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतो, तुमच्यासाठी अत्यंत सोपा पहिला प्रश्न. मला सांगा, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय? कोण? नाही, एक सेकंद. आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेल असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. या 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 पुढे या या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बरोबर आलेलं आहे. बरं, तुमचं नाव? माझा प्रकाश अमृत आहे. अच्छा त्यांचंच मेवणा मी. अच्छा, बरं बरं. म्हणजे सगळेच तुम्ही आजूबाजूला आहात राहायला. बरं बरं बरं. काय करता तुम्ही सर? माझी शेती आहे आणि कारखाना आहे, छोटा वर्कशॉप आहे अच्छा इथे घोलवडमध्येच. अच्छा अच्छा. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात? हा, इंजिनियर आहे. वा वा. अरे VJTI चे इंजिनियर आहेत ते? अरे बाप रे, सगळे एकापेक्षा एक लोक आहेत इकडची. वा वा. आणि या गावातला तंटामुक्त समितीचा अध्यक्ष पण आहे. हा रे वा. चला, म्हणजे भांडण होण्याचा प्रश्नच नाही इथे. वा वा वा, फर्स्ट क्लास. आणि बघ काय नाही, भांडणं बिंडणं फार व्हायला लागली इथे. छान छान सगळी लोक आहेत, यांना एखाद्याला सुरू करायला सांगायचं, लोक सगळं विसरतील आणि इथेच हरवून जातील त्याच्यामध्ये, गाण्यामध्ये वगैरे. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला अगदीच. बरं, मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलेलं आहे. नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं की तिसरा प्रश्न, आणि त्यानंतर हे बघा, हे जे तुम्ही मला बोलावलेलं आहेत त्याबद्दल हे चांदीचं नाणं जे आहे ते तुम्ही घेण्यासाठीच इथे बोलावलेत मला, ते मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, सध्या ते माझ्या खिशात सेफ आहे, काय काळजी करू नका. आता आपण सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला. हा, मला सांगा, ठाणे जिल्ह्यात, तुम्ही शेतकरी आहात म्हणून एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो की ठाणे जिल्ह्यात कोणत्या जातीचं गवत मोठ्या प्रमाणात आढळतं? फुलगवत, रोहिडा, आणखीन बर्डी. त्यातलं फुलगवत जास्ती होतं. नाही, याचं योग्य उत्तर आहे मुशी गवत. मुशी. अच्छा. मुशी गवत हे गवत मुशी पण होतं, पण आमच्या भागात ते फुलगवत जास्ती असलं. अच्छा अच्छा. नाही, आपण ठाणे जिल्ह्यात असं म्हटलं होतं, त्याच्यामुळे ओव्हरऑल जिल्ह्याचा आपण एक विचार करत असतो त्यावेळी. बरोबर. हरकत नाही, आपण पुढे जा. ते आणखीन हे बघा, ही दोन छान आपले आणखीन दोन स्पर्धक आहेत, असं आपण त्यांना प्रेक्षक आहेत, आपलेच सदस्य आहेत चालता बोलताचे, आपण असं म्हणूया, परिवारातल्या आपल्या. काय नाव? प्रणव अमृत आहे. बघितलं, चालता चालता बोलता बोलता काय होतं. प्रणव, ह्या प्रणवकडनं तुला सगळ्यात पहिल्यांदा तुझं वा वा वा, फॅन्टॅस्टिक. म्हणजे तू टेक्नॉसॉफी आहेस एकदम. हा, म्हणता येईल तसं. बरं बरं. पहिला प्रश्न मग तुझ्यासाठी. मला सांग, फेसबुकचं हेड ऑफिस कुठे आहे? सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया. स्टाफची नावं पण सांगतील अशा वेगानं? तसं नको. नाही नाही, उत्तर बरोबर आहे अत्यंत. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुझं बरोबर आलेलं आहे. काय आहे, थोडंसं वेब डिझायनिंग वगैरे असल्या त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे पहिला प्रश्न आपण त्यांना असं विचारला. आता दुसरा प्रश्न आपण विचारूया तुला. खूप सोपा प्रश्न, काही काळजी करू नको. मला सांग, लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचं हाफ तिकीट कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत दिलं जातं?
ट्रेनचं हाफ तिकीट 5 ते 18 12. 5 ते 12. बर, तुझं काय याच्यावरती म्हणणं आहे? हाफ टिकट जो ट्रेन का मिलता है वो कौन से एज से लेके कौन से एज तक मिलता है? 6 to 11. 6 to 11, 5 to 12. आता दोघांमध्ये काय वाटतंय, किसका आपको लगता है कि जवाब करेक्ट होगा? 6 to 11 करेक्ट है या 5 to 12 करेक्ट है, या दोनों गलत है? तो आप सोच के बताओ, कुछ भी, हमारा का प्रॉब्लेम नाही काय. आपण इथे पोल घेऊन सगळ्यांचं. नाही ते कसं, ते इंटरनेट मध्ये असल्यामुळे त्यांनी लगेच वोटिंगच सुरू केलं. पटपट लाईक करा, कमेंट द्या. जर तुम्हाला वाटत असेल 5 योग्य उत्तर आहे, ते दोघंही तुम्ही उत्तराच्या खरं तर खूप जवळ होतात. 5 हे उत्तर बरोबर होतं आणि 11 हे उत्तर बरोबर होतं. त्याच्यामुळे दोघं हे 1 वर्ष जरा खालती आले, त्यांनी जास्त डिस्काउंट दिले. रेल्वे मंत्री हे असते तर त्यांनी वाढवलं असतं ते, आणि यांनी जरा धरून टाणून ठेवलं. नाही नाही 5 कशाला नको, 1 वर्ष फुकटच प्रवास करतात त्यांना म्हणून. हे तर आज जास्तच एकदम हे निघाले, एकदम उदार निघाले. हरकत नाही, पण काय नाव तुझं? आपण तुझ्यापासून. जशमुख था. अच्छा, क्या करते हो आप दादा? स्कूल स्कूल में हो आप? कौन से स्टैंडर्ड में? 9th. 9th में हो आप? अच्छा, मुझे बताइए, आपके लिए पहला सवाल है, गांधी जी जो है, महात्मा गांधी, उनका जन्म कहाँ पे हुआ? एवढी भयान शांतता. गांधीजींच्या जन्मावरनं बापरे. महात्मा गांधी पोरबंदर हे उत्तर बरोबर आहे. ते कसं आहे, विचार केला आणि नंतर त्यांनी उत्तर दिलं. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. बरं, हा तुझा मित्र आहे ना? हा, मग काय प्रॉब्लेम नाही ना, तू घेशीलच नंतर नाणं त्याच्याकडनं अर्थ. हरकत नाही. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दूसरा सवाल है आपके लिए. मुझे बताओ, साबरमती नदी कौन से डिस्ट्रिक्ट में? नहीं नहीं, देखो आप अपने आजू बाजू में कहीं पर है, गोलवड में नहीं निकलती है. असं हरकत नाही, आपण पुढे जाऊया. आता आपण चालता चालता आपण थोडस वरती आलेलो आहोत आणि आता या महिला मंडळाजवळ आपण आलेलो आहोत. तर ज्यांच्या समोर या पुरुषांचा आवाज बंद होतो तेच हे. पण मी फक्त प्रश्न विचारणार आहे, बाकी मी काही बोलणार नाहीये, कारण इथून सुखरूप मला घरी जायचंय. बर, काय नाव तुमचं? माझा अस्मिता अशोक बापट. बर, काय तुम्ही करता? मी डॉक्टर आहे. अच्छा. पण आता सध्या व्यवसाय कमी केलाय. अच्छा, म्हणजे यांच्या घरात ऑलमोस्ट सगळेच डॉक्टर आहेत इकडे. म्हणजे आता यांना शाळेत गेल्या गेल्याच यांना कोणाला तरी डॉक्टरची डिग्री देऊन टाकतील, इतके सगळे डॉक्टर आहेत यांच्या घरामध्ये. मला सांगा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपा प्रश्न अत्यंत. मला सांगा, संत्र्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? नागपूर. नागपूर. नक्की हो. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जर काय, जरी ते डॉक्टर असले तरी सुद्धा त्याला त्यातलं ज्ञान सुद्धा बऱ्यापैकी सगळं आहे असं त्यांनी ते दाखवून दिलंय त्यांनी. कारण काय आहे की सगळं, फक्त तुम्हाला ऍपल आवडत नसेल ना, किंवा कारण असं म्हटलं जातं की एक ऍपल खा आणि डॉक्टरना लांब ठेवा, म्हणून मग तुम्हाला ऍपल यांच्या घरामध्ये फक्त आणलं जात नाही, बाकी सगळी फळं आणली जातात. ऍपल डे म्हणतात, तसंच हा. बनाना डे पण म्हणतात. अच्छा, तसंही म्हणतात का? बर बर बर. मग म्हणून त्यांनी संत्र पटकन उत्तर देऊन टाकलं, कारण त्यांना ते माहिती आहे, ते जवळचं फळ आहे. बर, ठाणे जिल्ह्यातला कोणता तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे? डहाणूच्या ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातला कोणता तालुका तालुका जो आहे तो धातूच्या वस्तू आणि त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे डाय वगैरे करणं ते चिंचणीच्या भागात होतं. बघा हा, नक्की डहाणू जिल्हा. नक्षीकामासाठी मी विचारलंय तुम्हाला. नाही, एक उत्तर तुम्हाला द्यायचं झालं तर कोणता वाटतोय? एक नक्षीकाम भिवंडी. भिवंडी.
असं वाटतं. बरं, तुम्हाला काय वाटतंय? हे काय कल्पना तुम्हाला काय नाही. वाटतच नाहीये त्याच्यावरती. आमचं क्षेत्रच नाहीये होते असं त्यांचं साधारण म्हणणं आहे. हँडलूमचं हे असतं ना भिवंडीला. भिवंडी हे उत्तर नाहीये, पण जरा तुम्ही जवळ होतात. आणखीन जर थोडस सर्कल असतात ना मागे पुढे तर मुरबाड इथे नाही हो, उल्हासनगर नाही हो, कुठल्या तरी नका नाही हो. हरकत नाही. हा, मुरबाड हे त्याचं योग्य उत्तर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही काय करता? मी शिक्षिका होते. अच्छा आता रिटायर अच्छा, झाले. बरं. आणि तुमचं नाव काय? वीणा अमृते. बर बर, म्हणजे ह्या सगळ्यांना एकंदरीत धाकात ठेवण्याचं काम तुमच्याकडेच, शिक्षिका म्हटल्यानंतर. असं काही नाही. आणि बघा काय दर्शन, थँक्यू, धन्यवाद. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, पण मी खूप सोपा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आता तुम्ही विषय काढलाय शिक्षिकेचा, म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुराणानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या व्यास 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 पौर्णिमा पण म्हणतात त्याला. असं म्हणतात? का चुकीचं आहे हे सांगायला जाणं चुकीचं आहे खरं तर, कारण त्या स्वतः शिक्षक आहेत. फुकट मला फटके मिळालेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलेलं आहे, अभिनंदन. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मला सांगा, भारताचा हेरिटेज प्राणी कोण? वाघ. वाघ उत्तर चुकलेलं आहे तुमचं. काय वाटलंय? मोर मोर. नाही. आता सिंह म्हणजे वाघ बदलून आता सिंह करणार होते, ते झाला की नाही माहिती नाही. नाही नाही नाही, पण वाघ नव्हताच मुळातच, त्याच्यामुळे तसं काही झालेलं नाहीये. मोर हा पक्षी आहे, त्याच्यामुळे तेही उत्तर नाहीये. काय माहिती. बर, हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे हत्ती. हत्ती हे त्याचं योग्य उत्तर होतं. हत्तीच्या आपलं येत होतं, असं झालं ते एकदम आमचं, पण काय प्रॉब्लेम नाही. आता आपण यांच्याकडे जाऊया. काय नाव तुमचं? मानसी मकरंद बापट. बरं, काय करता तुम्ही? माझी लॅब आहे पॅथॉलॉजीची. मी DMLT केलं BSc नंतर. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा, PNR जो असतो तिकीट वरती, त्याच्यामध्ये किती नंबर्स असतात? जो रेल्वे तिकीटचा PNR असतो किंवा PNR असतो कुठलाही, त्याच्यामध्ये किती नंबर्स असतात? 11. 11. असं का वाटलं तुम्हाला 11 असं उत्तर द्यावं? असं माहित नाही. शुभ आकडा वगैरे आहे का तुमचा? नाही. नाही, पण उत्तर थोडक्यात चुकलेलं आहे. उत्तर आहे याचं योग्य 10. 10 हे त्याचं उत्तर होतं. पण हरकत नाही, खूप मजा आली. तर मला असं वाटतं की आता चालता चालता आपण पुढे जाण्याची वेळ आलेली आहे, आणि चालता चालता आपण आता पुढे जाऊया आणि बघूया. आणि हो, लक्षात आहे ना, ते पत्र पाठवायचं आहे आम्हाला. हा, आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे सुद्धा येणार आहोत, असं तुमच्या फॅमिलीसाठी स्पेशली. पण त्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल ना, तो लिहून घ्या ना. तेव्हा आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माती चालता बोलता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 4000. निर्माती चालता बोलता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई. अशा पत्रांची, कारण मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं आहे. आणि हे बघा, हे चांदीचं नाणं अजून माझ्याकडेच आहे हो. ही अवस्था बघून हे पटकन मला चेक करायला घ्यायचे, त्याच्यामुळे मी लगेच पळतो.